तर मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत। तर त्याच्यावरतीच हा आपला डिटेलमध्ये सविस्तर व्हिडिओ राहणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिले थोडक्यात सांगणार आहे की पीएम विश्वकर्मा योजना ही काय आहे। तर आतापर्यंत बघू शकता की इथं 13,000 करोड रुपये या विश्वकर्मा योजनेअंतर्गत वाटण्यात आलेले आहे आणि यामध्ये 18 जे पारंपरिक व्यापार आहेत त्यांच्यासाठी विश्वकर्मा योजना आयोजित करण्यात आलेली आहे। आणि हे यामध्ये मित्रांनो तुम्हाला 1 लाखाचं लोन भेटतं पहिल्या ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा अप्लाय करतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2 लाख व त्याच्यावरती पण लोन भेटतं आणि या लोनसाठी व्याजदर 5% असा असतो। आणि मित्रांनो, यामध्ये काही वर्कशॉप किंवा स्किल पण आहेत। त्यामध्ये तुम्हाला 15 दिवसात ते 45 दिवसापर्यंत ट्रेनिंग देण्यात असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला महिन्याला किंवा तुम्हाला पर डे जो स्टायपंड आहे 500 रुपये ते फिक्स पेमेंट पण भेटत असतं। आणि ही ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्याचं गव्हर्नमेंटतर्फे सर्टिफिकेट पण भेटत असतं। तर मित्रांनो, तुम्हाला आता अप्लाय कसं करायचं आहे। आता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथे बघू शकतात पीएम विश्वकर्मा योजना .gov.in या वेबसाईटवर यायचं आहे। आता इथं अबाउट स्कीम, आता ही आपण 4 जी क्रायटेरियामध्ये जी माहिती आहे ती आपण थोडक्यात बघणार आहोत, कारण की ही माहिती बघून घ्यायची आहे, पहिले सविस्तर वाचायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे हे बघायचं आहे। काही नाही, अप्लाय करण्यासाठी फक्त 5 मिनिटाची प्रोसेस आहे, पण त्या पहिले ही माहिती आपल्याला जी पाहिजे ती आवश्यक आहे आणि ही बघणंही गरजेचं आहे। ही माहिती पूर्ण डिटेलमध्ये वाचल्यानंतरच मित्रांनो इथे तुम्ही अबाउट स्कीममध्ये यायचं आहे। स्कीम्स गाईडलाईन, आता इथं गाईडलाईनमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे। 64 पेजची PDF आहे, ही तुम्हाला पूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि ही वाचल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत इथं यायचं आहे। आता इथं बघू शकता स्कीम्स ऑब्जेक्टिव्ह काय आहेत इथे सांगितलेलं आहे मित्रांनो। तर इथं संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला नाही का, जे ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जो लोन भेटणार आहे याची प्रोसेस सर्वात सोपी करून देण्यात आलेली, याच्यामध्येच ही काही बेसिक माहिती आहे। त्याच्यानंतर हा तिसरा पॉईंट आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया। एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय लागणार आहे, तुमचं वय तुम्हाला विश्वकर्मा योजना घेण्यासाठी 18 वर्ष पूर्ण पाहिजे, तरच तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकतात। आणि इथे बघू शकतात इथं PMEGP, PM स्वनिधी मुद्रा हे जर लोन घेतलेले असेल तर हे लोन तुम्हाला 5 वर्षात फेडलेलं पाहिजे, तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल ठरू शकतात। किंवा हे जर लोन तुमचं चालू असेल किंवा ही स्कीम जर तुम्ही घेतलेली असेल तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल राहणार नाही। आता चौथा पॉईंट आहे आता इलिजिबल ट्रेड। तर इथं इलिजिबल जे ट्रेड आहे याच्यामध्ये तुम्ही कोण याच्यासाठी इलिजिबल असाल हे तर सांगितलेलं आहे। कारपेंटर नाव बनवणार आहे ते, किंवा वस्त्र, लोहार, आणखीन हातोडा म्हणजे सोनार, कुंभार किंवा अनेक जे घिसाडी असतात ते, मूर्तिकार, मोची किंवा मिस्त्री, असे सर्व प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे ट्रेड आहेत इथं बघू शकतात। याचा फोटो पण काढून घेऊ शकतात आणि जर वेबसाईटला व्हिजिट केलं तर तुम्हाला इथं बघायला मिळत। हे जेवढे येतात तेवढे याच्यासाठी जवळपास सर्वच नाही का अप्लाय करू शकतात आणि या योजनेचा जो लाभ आहे तो घेऊ शकतात। तर मित्रांनो, आता आपण अप्लाय कसं करायचं आहे हे बघणार आहोत। तुम्हाला इथं लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथं बघू शकता CSC लॉग इन, तर तुम्हाला जवळच्या सेतूमध्ये जावं लागेल आणि इथं अप्लाय करावं लागेल। जर तुमच्याकडे जर CSC लॉग इन असेल मित्रांनो किंवा जर CSC ID असेल तर तुम्ही घर बसल्या पण अप्लाय करू शकतात। अप्लाय करण्यासाठी इथं लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। इथं CSC लॉग इन करायचं आहे, ज्याची CSC ID आहे तेच लॉग इन करू शकता इथे। आता इथं बघू शकतात ज्यांचं इश्रम कार्ड बनलेलं आहे ते इथं लॉग इन करू शकतात आणि जर नसेल बनलं तर रजिस्टर आर्टिस्ट असं इथं ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला लॉग इन करायचं। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडी वेबसाईट ओपन होण्यास टाईम लागेल। इथं बघू शकता रजिस्टर नाव, आणि इथं समजा 18 वर्षाच्या खाली असेल कोणी फॅमिलीमध्ये आणि ते अप्लाय करत असेल तर तुम्ही इथं इलिजिबल नाही ते इथं नो करायचं आहे आणि इथं पण नो करून तुम्हाला कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो टाकायचा आहे आणि आधार कार्डचा 12 डिजिटचा नंबर टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा फिल करायचा आहे, इथं टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी डिटेल पहिले भरली त्याच्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP तर तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी एक लिंक येईल, ती लिंकवरती तुम्ही बायोमेट्रिक व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या
जे आधारवरचं नाव आहे ते पूर्ण डिटेल इथं दिसेल. तर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल. आता इथं बघू शकतात तुमचं मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे. इथं वरती तुम्हाला नाव, वडिलांचं नाव आणि डेट ऑफ बर्थ दिसेल. मॅरिटल स्टेटस टाकून घ्यायचं आहे. नंतर तुमची कास्ट म्हणजे जनरल, SC ST OBC कोणत्या कॅटेगरीमधून येतात ते टाकायचं आहे. तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्ही इथं येस नो करू शकतात. जर असाल तर तुम्हाला इथं टाईप ते येईल. आता इथं बघू शकतात जर आर यू डुईंग टू बिझनेस सेम स्टेट तर इथं येस करायचं आहे. कारण की तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करतात आणि महाराष्ट्रात बिझनेस चालू करण्यात इच्छुक आहात तर तुम्हाला इथं येस करून द्यायचं आहे. आता इथं आर यू डुईंग बिझनेस इन सेम डिस्ट्रिक्ट, जर त्याच जिल्ह्यातून तुम्ही जर अप्लाय करत असाल बिझनेससाठी आणि लोनसाठी किंवा ह्या योजनेसाठी तर तुम्हाला इथं येस करून घ्यायचं आहे. मायनॉरिटीसाठी पण तुम्ही इथं येस करून घ्यायचं आहे आणि इथं मायनॉरिटी सिलेक्ट करायची आहे जर तुम्ही याच्यात मोडत असाल तर तुम्हाला मित्रांनो थोडं खाली यायचं आहे. आता इथे बघू शकतात कॉन्टॅक्ट डिटेल आलेलं आहे. तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी येईन. इथं तुमचा आधार नंबर, पॅन कार्ड असेल तर तुम्हाला इथं पॅन कार्ड फिल करायचं आहे किंवा पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे. नंतर फॅमिली डिटेल्स इथं तुम्हाला ॲड करायची, जसं की राशन कार्डनुसार तुम्ही इथं ज्यांचे नाव आहे ते ॲड करू शकतात. आणि इथं बघू शकतात इथं खाली लिस्ट येईन तुम्हाला. आणि जर आणखी काही नावं जर असेल ॲड तुमच्या फॅमिली डिटेलमध्ये तर तुम्हाला इथं ॲड रोमध्ये क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं पूर्ण जे फॅमिलीमध्ये रेशन कार्डवरती जी डिटेल आहे ती पूर्ण इथं ॲड होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे आधार म्हणजे आधारवरती जो ॲड्रेस आहे तो इथे तुम्हाला येईल. इथं ॲटोमॅटिक तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट हे सगळं येईल. जर तुमचा करंट ॲड्रेस सेम असेल तर तुम्हाला सेम ॲज आधार करायचं आहे आणि नसेल तर तुम्हाला ऑर्डर करून तुम्हाला बाकीची डिटेल फिल करून घ्यायची आहे. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकतात नेक्स्ट प्रोसेस आलेला आहे. इथं तुम्ही प्रोफेशनल ट्रेड डिटेल आहे ती सिलेक्ट करायची आहे. तुम्ही कोणत्या ट्रेडमध्ये मोडतात. इथे भरपूर असे ट्रेड दिलेले आहेत. इथं बघू शकतात वॉशरमॅन, टेलर असे भरपूर आहेत ज्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचा आहे. तो ट्रेड निवडायचा आहे. त्या निवडल्यानंतर इथं समजा जर आपण बार्बर घेतलं तर इथं सब ट्रेड कॅटेगरी हे ऑप्शन ओपन होईल. ते पण तुम्हाला निवडायचं आहे. आणि इथे बघू शकतात इथं तुम्हाला चेकबॉक्सवर दिसेल तिथं क्लिक करायचं आहे. आणि इथं खाली बिझनेस ॲड्रेस, जर तुमचा ॲड्रेस आधारचा आणि जो बिझनेसचा तो सेम असेल तर तुम्ही इथं क्लिक करा. ऑर्डर दुसरा कोणता असेल तर तुम्ही इथं टाकू शकता. सेव्ह आणि नेक्स्टवरती तुम्हाला करायचं आहे. सेव्ह करायचं आहे, त्याच्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो इथे बघू शकतात नेक्स्ट प्रोसेस क्रेडिट सपोर्ट इन्फॉर्मेशन. तर इथं तुम्हाला बँक डिटेल ते ॲड करावं लागेल, बेसिक माहिती द्यावं लागेल. आता स्कीम बेनिफिट आणि इन्फॉर्मेशन इथं काही ज्या टर्म्स अँड कंडिशन आहे त्या ॲक्सेप्ट करायला लागतील. त्याच्यानंतर जे डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि हा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ट्रॅकिंग ID आहे तो जनरेट होईल. तो फोटो काढून घ्यायचा आहे किंवा नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ट्रॅकिंग ID झाल्यानंतर मित्रांनो भेटल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला एक डाउनलोडचं ऑप्शन आहे. फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि येणारं तुम्हाला 7 ते 15 दिवसामध्ये त्यांच्याकडून मेल किंवा मेसेज येईल मित्रांनो. त्यावरती तुम्हाला किंवा कॉल करण्यात येईल आणि त्याच्यानंतर तुमची ट्रेनिंग चालू होईल आणि ते लोन पण तुम्हाला देण्यात येईल मित्रांनो. संपूर्ण प्रोसेस मित्रांनो फक्त 5 मिनिटाची आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण करू शकतात. संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये घेतलेली आहे. सर्व माहिती सर्व बघितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नक्कीच या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.